नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात इयत्ता 12वी मराठी युवक भारती पाठ 3 आयुष्य आनंदाचा उत्सव. लेखक शिवराज गोरले. आपले आयुष्य म्हणजे आपल्याला मिळालेला एक खजिनाच आहे. या आयुष्यामध्ये आपण इतरांनाही आनंद देऊ शकतो आणि आपलेही जीवन सुखी आनंदी करू शकतो. हे कसे करू शकतो या पाठात लेखक शिवराज गोरले यांनी आपल्याला हे पटवून दिले आहे. सुरुवातीला आपण पाहूयात लेखक शिवराज गोरले यांचा परिचय. सुप्रसिद्ध लेखक, नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिचित्र, कादंबरी, ललित लेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमातून त्यांनी विपुल लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे कुर्यात सदा टिंगलम, गोलमाल इत्यादी गाजलेल्या नाटकांसाठीच तसेच थरथराट, चिमणी पाखरं इत्यादी लोकप्रिय चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिलेल्या आहेत. संवाद लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी मराठीत प्रेरक साहित्यांचे दालन प्रसिद्ध केले आहे. मजेत जगावं कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांची माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशी अनेक प्रेरक पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांची. सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत त्यांच्या नग आणि नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बघा, लेखक शिवराज गोरले यांची मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, माणसं जोडावी कशी, तुम्ही बदलू शकता ही प्रेरक पुस्तकं आहेत. ही पुस्तके आपले जीवनच बदलून टाकतील, आपले जीवन आनंदमय करतील. तुम्हाला ही पुस्तकं भेटली तर नक्की वाचा. प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे उमगतच नाही. खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो, पण त्यासाठी आनंदाचे भान जागे असावे लागते. हे या पाठात लेखकाने हलक्या फुलक्या शैलीत उलगडले आहे. आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो, आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी यासंबंधी विविध उदाहरणातून केलेले विवेचन आनंदी राहण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात यासंबंधी या पाठातील विवेचनामुळे आपणास जीवनात आनंदी राहण्याचा राजमार्ग गवसतो. बघा, लेखक शिवराज गोरले यांनी आपल्याला महत्त्वाचा मंत्र दिला आहे, आनंदी कसं राहावं. त्यांनी काय सांगितले बघा, प्रत्येकाला आनंद हवाच असतो. तुम्हाला हवा आहे, मला हवा आहे, त्यासाठीच तर आपण एवढं झटपटत असतो ना. परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हेच आपल्याला उमगत नाही. म्हणजे आनंद आपल्या जवळच असतो, आनंद आपल्या अंतरंगातच असतो आणि आपण त्याला बाहेर शोधत असतो. म्हणजे आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हेच आपल्याला उमगत नाही, हेच आपल्याला समजत नाही. खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो, पण त्यासाठी आनंदाचे भान जागे असावे लागते. हे या पाठात लेखकाने हलक्या फुलक्या शैलीत उलगडले आहे. म्हणजे छोट्या छोट्या वाक्यातून हे आपल्याला लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो, आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी यासंबंधी विविध उदाहरणातून केलेले विवेचन आनंदी राहण्यासाठी मौलाचे मार्गदर्शन करणारे आहे. निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात. आपल्या निसर्गाने आपल्याला भरभरून दिली आहे, म्हणून निसर्गाची सोबत तसेच संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास यात आनंदी राहण्यास कसे उपयुक्त ठरतात यासंबंधीच्या पाठातील विवेचनामुळे आपल्यास जीवनात आनंदी राहण्याचा राजमार्ग गवसतो. चला पाहूयात पाठ. आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळतच नसतं. आनंद म्हणजे नेमके काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे आनंद असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. ही फक्त कविकल्पनाच नव्हे, तर ते सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. शाश्वत म्हणजे चिरकालीन, चिरंतन, अविनाशी. शाश्वतचा अर्थ आहे चिरकालिक. चिरकालिक म्हणजे खूप काळासाठी असं. आनंद सगळ्यांनाच हवा असतो, बरोबर आहे, आनंद सगळ्यांनाच हवा असतो. पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळतच नसतं. म्हणजे आपला आनंद कशात आहे तेच आपल्याला समजत नाही. आनंद म्हणजे नेमके काय हे उलगडलेलंच नसतं.
कुठे असतो हा आनंद? हा आनंद कुठे असतो आणि कुठे नसतो हा आनंद? याचा अर्थ सगळीकडे आनंद आहे, क्षणाक्षणाला आनंद आहे, प्रत्येक ठिकाणी आनंद आहे, असं लेखक म्हणतात. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. ही कुणाची कुठल्या कवींची ओळ आहे तुम्हाला आठवलंच असेल. कवी बालकवी यांची ही ओळ आहे. यांनी ही कविता लिहिलेली आहे. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडं. मग ही कवी कल्पनाच नव्हे तर तेच सत्य आहे. मग त्यांचं म्हणणं आहे की लेखकांचं ही फक्त कवीची कल्पना नाही आहे, हे खरं सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. किंबहुना शाश्वत सत्य आहे म्हणजे चिरकालीन टिकणारं सत्य हे आहे की सगळीकडे आनंद आहे. आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो. जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो. आनंदाची गंमत अशी आहे, आनंद जो आहे ना तो आपल्याशी लपाछपी कळतो. कसा तो बघा, आपण जर त्याला शोधू लागलो तर तो दडून बसतो आणि पकडायला गेलो तर तो हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल, बघा लोक आनंदासाठी किती पळतात, जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो, फसवतो आपल्याला. पण जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. सहजपणे घ्याल म्हणजे आता बघा, एखादं फूल उमलत असेल तर ते कसं त्याचं ते सहज उमलतं. पण आपण जर त्याला उमलवण्याचा प्रयत्न केला, एखाद्या कळीला उमलवण्याचा प्रयत्न केला तर आपण कळीला उमलवू शकत नाही. कारण आपल्या हाताने जर आपण त्या कळीला उमलवायला गेलो तर पाकळ्या तुटण्याची शक्यता असते. म्हणून असा आनंद आहे की तो सहजपणे घ्यायला पाहिजे. जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतं. आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो. लेखकांचं असं म्हणणं आहे की आनंद सर्वत्र असतो, तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंदाच्या बाबतीत कसं आहे, इथे लेखकांनी एक म्हण सांगितलेली आहे आपल्याला, काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे आपली वस्तू आपल्याकडेच असते पण ते आपल्याला समजत नाही. आनंदाच्या बाबतीतही असेच आहे, कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. म्हणजे आनंद आपल्याकडेच असतो पण तो शोधण्यासाठी आपण अख्खा गावभर फिरतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. हा जो आनंद आपण बाहेर शोधत असतो तो मात्र आपल्या आत असतो. आपल्या आत म्हणजे आपल्या अंतरंगात असतो, आपल्या मनात असतो. आणि आनंदाचा जो झरा आहे त्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच आणि आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. हे खरं आहे की आनंद सर्वत्र आहे, इथं आहे तिथं आहे. पण जर अंतरंगात आनंद असेल, जर आपल्या मनातच आनंद नसेल तर तो आपण कसा अनुभवणार? आनंदाचं नातं जर जुळतं ते फक्त आनंदाशी. आपल्या मनात जर आनंद असेल तरच तो आपल्याला भेटेल. आपल्या मनातच आनंद नाही तर बाहेर कितीही आनंद असून काय उपयोग आहे? आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच, आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. जर आपल्या मनात आनंद असेल तरच आपण आनंदाकडे आकर्षित होऊ. आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. आपल्याकडे जो आनंद आहे त्याचं भान म्हणजे आपल्याकडे आनंद आहे याचा भान आपल्याला जागृत झालं पाहिजे. आपल्याकडे आनंद आहे आपल्याला समजलं पाहिजे, तरच हेच आनंदाचं रहस्य आहे. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे आवश्यक आहे. अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता आला पाहिजे. आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो. अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास. हा जो आनंद आहे, आनंदाचं भान जागृत ठेवणे हे आनंदाचं रहस्य आहे. आपल्याकडे जो आनंद आहे त्याचं भान जागृत ठेवणं म्हणजे आपल्याला भान पाहिजे की आपल्याकडे आनंद आहे, त्याचं जे भान आहे ते जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं म्हणजे आपण जे आयुष्य जगतो आहोत त्याबरोबर कुणाचं अस्तित्व असतं, तो म्हणजेच अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपलं अस्तित्व आहे ह्याला आपण गृहीत धरतो, परंतु अस्तित्वाचा जो आनंद आहे त्याला आपण मात्र मुक्त म्हणजे आपल्याबरोबरच आनंद आहे हे आपल्याला समजत नाही. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास. म्हणजे आपलं अस्तित्व आहे
आपण वास्तव आहोत याचा आपल्याला साक्ष देणारा कोण आहे, तर तो आपला श्वास. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. आपण एक जिवंत आहे, आपल्यामध्ये श्वास आहे याचंही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा एक सेतूच असतो. श्वास जो आहे तो आपलं शरीर आणि मन यांना जोडणारा एक सेतू आहे. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. बघा, आपण एखाद्या मंदिरात गेलो तर आपल्याला कसं शांत वाटतं. का असं वाटत असेल, तर मंदिरात जे धूपबत्ती अगरबत्ती लावलेला असतो त्याचा जो श्वास असतो तो आपल्या मनाला भोवतो. मग हा श्वास आपल्यापर्यंत पोचतं कसा, तर तो आपल्या श्वासातून पोचतो. तो श्वासातून जेव्हा आपल्या मनात जातो, पोटात जातो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की हा श्वास आहे, हा आपल्याला आवडत आहे. त्यामुळे श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा एक सेतू असतो. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरूनच मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो, आपण क्षणाकडे लक्ष न देतच नाही. एक एक दिवस उजाडतो, मावळतो आणि दिवसाकडे लक्ष देतच नाही. सूर्योदय सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणारं आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचा आनंदाचं भान हवं. आपण आपल्या श्वासाकडे लक्षच देत नाही. खरं तर श्वास म्हणजे शरीर आणि मन यांना जोडणारा एक दुवाच आहे, पण आपण आपल्या श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो. जेव्हा आयुष्यात आपला नवीन क्षण येतो तेव्हा पहिला क्षण निघून गेलेला असतो. म्हणजे एक एक क्षणानं आपलं आयुष्य कमी झालेलं असतं, आपल्याला ते जाणवतच नाही. आपलं क्षणाकडे लक्षच नसतं, आपण क्षणाकडे लक्षच देत नाही. एक एक दिवस उजाडतो, मावळतो. आजचा दिवस उजाडला, मावळला. तसेच आपण दिवसाकडे लक्षच देत नाही. सूर्योदय सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. रोजच सूर्योदय होतो, रोजच सूर्यास्त होतो, तेही आपण पाहत नाही. तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणारं आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. जे जे आनंद देणार आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला काय होतं, ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. म्हणजे आपण जे पाहतो, आपण जो निसर्ग पाहतो, त्या निसर्गाकडून आपल्याला किती भरभरून मिळतं, निसर्गाकडून भरभरून आनंद मिळतो, बरोबर. पण आपल्याला त्या सृष्टीचं कौतुकच वाटत नाही आणि दृष्टीचं पण नाही. का तर आपण रोज बघतच असतो आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं आपल्याला. आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल पण सत्यच आहे. जीवनाच्या युगायुगाच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे. तो लाभला आहे हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे. आनंदासाठी आपलं असणं ही पुरेसं आहे, किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे, अभिव्यक्ती आहे. आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे. म्हणजे आपण अस्तित्वात आहो हेच एक मोठी कमाल आहे, हेच एक मोठं आश्चर्य आहे आणि हे अद्भुत सत्यही आहे. भले सापेक्ष असेल पण सत्यच आहे. जीवनाच्या प्रत्येक युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे. असं म्हटलं जात आहे की 84 लक्ष योनीतून गेल्यानंतर हा मानवी जन्म भेटतो असं म्हणतात. मग हा जो मानवी खडतर आपल्या युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर आपल्याला हा मानवी जन्म लाभला आहे, पण आपल्याला त्याचं महत्त्वच नाही आहे. हेच आपल्या आनंदासाठी एक सबळ कारण आहे. आनंदासाठी आपलं असणं ही पुरेसं आहे, किंबहुना आपलं असणं हीच आपल्या आनंदाची खूण आहे, अभिव्यक्ती आहे. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचं भान असणं आवश्यकच आहे, हे अगदी खरे आहे. आपण हे भानच बाळगत नाही, त्यामुळे आपले नुकसानही होते. आपल्या साध्या साध्या कृतींकडे लक्ष दिले तर हा मुद्दा लक्षात येईल. रस्ता ओलांडताना जर आपण भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्यांना लिहिलेल्या चुकवत जातो, खो खोमध्ये किती चपळाई दाखवतो, आपण या सवयीने या हालचाली करतो, त्यामुळे त्यातील किमया आपल्या लक्षातच येत नाही. इथे एक उदाहरण दिलं आहे बघा. चक दे इंडिया चित्रपट पाहताना हे खूपदा लक्षात आले आहे की सर्व हालचाली करताना आपण आपल्या शरीराचा उपयोग करतो. हे माझं शरीर आहे,
या शरीराच्या आधाराने मी जगतो ही भावना सतत जागी असली पाहिजे. मग आपल्या प्रत्येक हालचालीचा आपण बारकाईने विचार करू शकतो, शरीराला प्रशिक्षण देऊ शकतो. अनेकदा आपल्याला नाचण्याची लहर येते, पण पावले नीट पडत नाहीत. आपण मनातल्या मनात खट्टू होतो. पण शरीराची जाणीव असेल तर नृत्यातल्या हालचाली शिकून घेता येतात. तिथेच आपली चूक होते. एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला मनावा तितका आनंद होत नाही. त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्या मते ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल तर आनंद होऊनही रुखरुख लागून राहते. आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो, खरा असेल तरच तो अनुभवता येतो. आता आपल्या बाबतीत बघा, एखादी आनंददायक घटना घडली. काय घटना घडली आहे तर एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुम्हाला काय वाटतं, खरं तर हे बक्षीस दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला होतं. म्हणजे आपलं म्हणणं आहे की माझ्यापेक्षा त्याने चांगला अभिनय केलेला होता, तर त्याला हे बक्षीस मिळायला हवं होतं. आनंद हा निखळ असतो तरच तो आनंद असतो. त्यामुळे काय होतं, ते बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याला मिळायला पाहिजे होतं असं वाटतं. त्यामुळे आपल्याला तो खरा आनंद वाटतच नाही. मनातून एक रुखरुख लागून राहते. मग तोच आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो, खरा असेल तरच तो अनुभवता येतो. लोकांना पेढं वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. आपण जेव्हा लोकांना पेढं वाटतो, काहीतरी चांगली घटना घडली म्हणून लोकांना पेढं वाटतो, पण स्वतःला जो आनंद वाटणं असतं ते वेगळंच असतं. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपण नाहीशी व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग, द्वेष विरघळायला हवेत. बघा, लेखकांनी खऱ्या आनंदाची लक्षणे सांगितलेली आहेत. काय तर एक सोपी खूणही सांगितली त्यांनी. तुम्हाला कसं हलकं हलकं वाटलं पाहिजे, पिसासारखं वाटायला हवं एकदम. मनावरचे सर्व ताण निघून जायला पाहिजेत, सर्व दडपण नाहीशी व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशी व्हायला, म्हणजे एकामेकाविषयी जे हेवे दावे असतात ते सगळे नाहीशी व्हायला पाहिजेत. ईर्ष्या असतात ते नाहीशी व्हायला पाहिजे. आणि राग, द्वेष कसा विरघळायला हवा, तेव्हाच खरा हा आनंद मिळेल. काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या अमक्याला 4 बक्षिसं मिळाली याचं वैषम्य वाटतं. मग त्या लेकाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाच अधिक आनंद होतो. आता समजा आपल्याला एखादं बक्षीस मिळालं तरी पण आपल्यालाही जास्त आनंद होत नाही, कारण दुसऱ्याला कशी 4 बक्षिसं मिळाले असतात, मग तर आपल्याला एकच भेटलं, त्याला 4 भेटली, त्यामुळे आपल्याला आनंद होत नाही. आणि एखाद्याला समजा काहीच बक्षीस नाही भेटले तर त्याला भेटलं नाही म्हणून आनंद होतो. मग स्वतः आनंद मिळवणे यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. तुलना आली की आनंद संपलाच. जेव्हा आपण तुलना करतो आपली स्वतःशी दुसऱ्यांशी, तुलना करतो स्वतःची दुसऱ्यांशी, त्यावेळी काय होतं, तिथे आनंद संपलाच. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नसतो. खरा आनंद हा मनाला केवळ हलकेच नव्हे तर चित्ताला शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर वाटत असतं. आपल्यासारखंच सगळ्यांनी मजेत राहावं, आनंदात असावं असंच त्यांच्या मनात येत असतं. स्वतःच्या मनात तो मावेनासा झाल्याने सर्वांना वाटावा असं वाटतच असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते. आपल्याला आनंद कसं मनातून वाटला पाहिजे, तो खरं प्रदर्शन करण्यासाठी नसतो आनंद. अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत, त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊच देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं? बऱ्याच वेळा आपण बऱ्याच लोकांचं पाहतो की आपण आनंदासाठी आपण कुणाचं तरी ऐकतो की बाबा त्याने काय केले, आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकली. म्हणजे काहीतरी अशी घटना घडते की त्यामुळं आपण सगळं आपला धीर खचून जातो. मग आपल्याला जो आनंद होता तो आपण आनंदासाठी आपल्या मनाची कवाडं कायमची बंद करून टाकली आहेत. म्हणजे आपण आनंदीच होत नाही काही झालं तरी, कारण एखाद्याशी काहीतरी घटना घडलेली असते, ती घटना आपला आनंद सगळा हिरावून घेते. मग आपण म्हणतो काय, माणसं दुःखातून बाहेरच येत नाही. अरे असं असतं का? तुम्ही जर दुःखाला बाहेरच जाऊन दिलं नाही तर ते दुःख बाहेर जाईल कसं? दुःख बाहेर काढून जर आपलं मन आपण आनंदानं भरलं तर नक्कीच आनंद आपल्या मनात येईल. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं? तर आता बघा, बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा? जर आपण दुःखच बाहेर नाही काढलं तर आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल तर अशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करायला लागतं. शेतकरी मंडळी कधी
पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज असतो, कारण पाऊस पडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. कृत्रिम नव्हे, नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल म्हणून वाट पाहत बसलं तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंद तोटा, अशी अवस्था होते. आता बघा, आपल्या मनात दुःख आहे, जर ते दुःखच आपण बाहेर नाही काढलं तर आनंद आत येईलच कसा? चिंता, टेन्शन, मनात दुःख यांच्या मंडळींची जर गर्दी आपल्या मनात असेल तर आनंद येणारच कशा? असा गर्दीत घुसणारच कसा? आनंदाचं खुला दिल्यानं स्वागत करायला हवं. आपल्या मनातील चिंता, टेन्शन सगळं आपण बाहेर काढलं तर आनंदाचं आपण काय करू शकतो? खुल्या दिल्यानं स्वागत करू शकतो. शेतकरी मंडळी, आता शेतकऱ्यांचे इथं उदाहरण दिलंय छान त्यांनी. कधी पाऊस पडायचा म्हणून शेतकरी कसं आभाळाकडे डोळून लावून बसतो, पण पाऊस पाडणं हे काही शेतकऱ्याच्या हातात आहे का? नाहीच, ते नैसर्गिक आहे. मग असंच आपण आपल्या आनंदाचा मात्र पाऊस कधीही पाडू शकतो. कृत्रिम नव्हे तर नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाला आपल्या मनाचं अंगण भिजवेल अशी आपण वाट पाहत बसलो तर आनंद येईल याची खात्री आहे का? नाही ना. मग आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र समजलं, आनंद आपल्याला कसा मिळवायचा हे एकदा समजलं की मग नाही आनंदा तोटा, अशी अवस्था होते. म्हणजे इतका आपल्याला आनंद घेता येईल की त्या आनंदाला तोटाच नसणार. म्हणजे आनंदाचा पुरवठा कायम होत राहील आपल्याला, त्याचा कधी तुटवडाच पडणार नाही. फक्त आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र आपल्याला समजलं पाहिजे. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा. आनंदात राहण्याची सवयच जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठीच तर चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळच नसतो. हेच अनेकांचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहीत असतात. खरं म्हणजे हे उलटं व्हायला हवं. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्या प्रत्येक स्वभावात, तुमच्या प्रत्येक बोलण्यातून आनंद यायला पाहिजे. आनंदात राहण्याची आपल्याला सवय जडायला हवी. म्हणजे आनंदाशिवाय आपण राहू शकत नाही असं व्हायला पाहिजे. सगळी धडपड तर आनंदासाठीच चालेल. म्हणजे सगळेजण आनंदी होण्यासाठीच तर धडपडत असतात, पण आनंद घ्यायला वेळच नसतो. आपण एवढं धडपडत राहतो की आपल्याला कशातून आनंद मिळतोय, कशातून नाही हेही समजत नाही. तो आनंद घ्यायलाही आपल्याकडे वेळ नसतो. हेच अनेकांचं काय दुःख आहे की आपल्याला आनंद घेताच येत नाही. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात. आपल्याला जे दुःख आहे त्याच्यासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठी मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. खरं म्हणजे हे उलटं व्हायला पाहिजे. हे उलटं व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला दुःखासाठी कारणं नाहीत सापडायला पाहिजेत, इतका आपल्याकडे आनंद पाहिजे, असं लेखक म्हणतात. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ अपवादाचं करून ठेवा. म्हणजे आपण कायम आनंदी राहिलं पाहिजे, छान राहिलं पाहिजे, मस्त राहिलं पाहिजे. हे कसं सवयीचं, म्हणजे कायमस्वरूपी हे राहिलं पाहिजे. आणि वाईट वाटणं हे दुर्मिळ, म्हणजे कधीतरी वाईट वाटलं पाहिजे, नाहीतर आपण आनंदी राहायला पाहिजे. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस, आनंदी वृत्तीची असतात, म्हणूनच ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तर त्यांना केवढा आनंद होतो, किती आतून हसतात ते. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, म्हणजे बाहेर जे निसर्ग सौंदर्य आहे, कशातही जे सौंदर्य आहे ते कसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत आहे. आपण जर सौंदर्याकडे जर आनंदाने पाहिलंच नाही तर कसं होईल? म्हणजे ते सौंदर्य आपल्याला जाणवणार कसं? सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसाच आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. म्हणजे कशातही आनंद मिळतो, पण तो फक्त जो घेणारा आहे त्याच्या वृत्तीत आनंद असायला हवा. आता लहान मुलं कशी निरागस असतात. लहान मुलांना कसं पाप पुण्य या गोष्टी काही समजत नाहीत, म्हणून लहान मुलं कशी एकदम निरागस असतात, आनंदी वृत्तीची असतात, म्हणूनच ते आनंद घेण्यात तरबेज असतात. लहान मुलं बघा कशातूनही आनंद घेतात, कशाचंही त्यांना हसू येतं, कशातही ती खुश होतात. छोट्या छोट्या गोष्टी दिल्या तरी ते खुश होतात. म्हणजे आनंद त्यांचा कसा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तरी ती केवढा आनंद होतो, किती आतून हसतात ते. म्हणजे लहान मुलांना कशाचाही आनंद होऊ शकतो, हे ते सांगितलेले आहे त्यांनी. आपण मोठे होतो, या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो, मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात, तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकीचं आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं.
आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणाने घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. खाईन तर तुपारशी नाहीतर उपाशी. आपण मोठे होतो म्हणजे लहान असताना आपण कशातही आनंद घेत असतो. काहीही झालं तरी हसत असतो, खिदळत असतो. पण जेव्हा आपण मोठं होतो तेव्हा या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेतच नाही आपण. हीच तर आनंदाची गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच समावलेला असतो. पण आपल्याला मात्र तो आपण काय करतो, तो आनंद मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये शोधत राहतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात. तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसते रटत राहायचं. जेव्हा मोठ्या गोष्टीचा आनंद भेटेल तेव्हाच घ्यायचा आणि बाकीचं आयुष्य काय असंच ढकलत राहायचं, असं लेखक विचारतात आपल्याला. आनंद कणाकणानं टिपायचा असतो. म्हणजे कणाकणानं क्षणाक्षणाला जो असतो तो आनंद घ्यायचा असतो, क्षणाक्षणाने घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. म्हणजे जो क्षणाक्षणाचा आनंद आहे तो आपण घेत नाही. आपल्याला टनाटनाचा आनंद हवा असतो. का तर खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. तिथंच तर सगळं चुकतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत जो आनंद आहे तो आपण घेतच नाही. आपल्याला मोठ्या गोष्टीमध्ये आनंद हवा असतो. मग तिथे काय म्हण लेखकांनी सांगितले, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. ही म्हण सांगितलेली आहे. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दो कराणे, अशी चौकी परिस्थिती आहे. आपला निसर्ग बघा, आपल्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. चांगली चांगली स्वादिष्ट फळे दिली आहेत, भाज्या दिलेल्या आहेत. नंतर निसर्गात प्राणी पक्षी आहेत, त्यांची किलबिलाट आपल्याला ऐकू येते. त्याच्यातून सुखद अनुभव येतो. निसर्गात कितीतरी आनंद भरून राहिला आहे. देता किती घेशील दो कराने, म्हणजे इतकं निसर्गाकडे द्यायला आहे की आपण 2-2 कराने घेतलं तरी ते संपणार नाही, अशी चौकी परिस्थिती आहे. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातील रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद, झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं. बघा, निसर्गाकडे कुठल्या कुठल्या गोष्टीचा आनंद आहे. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणीतील रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद आणि झाडांचे नुसते आकार जरी पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं. बघा, इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं या निसर्गात आहेत की नुसते आकार जरी पाहत राहिलं तर आपल्याला थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं. तुम्ही बघितले का, झाडं ही हिरव्याच रंगाची असतात परंतु सगळी झाडं सेम दिसत नाही, कारण या हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा असतात. जरा फेंट हिरवा, डार्क हिरवा, अशा खूप छटा असतात. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना निहाळत बसलं तर वेड व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. म्हणजे जर आपण निसर्ग सौंदर्यात गेलो आणि आपल्याला जर आनंद वाटला नाही तर लेखक म्हणतात की अशा माणसाचा काही उपयोग नाही, कारण तो आनंद घेऊ शकत नाही. मग त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा. म्हणजे आयुष्याची जर निसर्गातला आनंद त्याला जाणवला नाही तर तो आपल्या आयुष्यातील आनंद घेऊ शकत नाही. मग त्यांनी आपल्या आयुष्याच्या आनंदाला विसर्गच द्यावा हेच बरं, असं लेखकांनी सांगितलेलं आहे. संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून ठेवलेला आहे. आपल्याला संगीताचे आपले 7 सूर माहीतच आहे, सारे गम पधनिसा. लेखक म्हणतात बघा, लेखकांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये इतका 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावाच. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तर काही रसिक होण्याचा आपला अधिकार कुणीच नाकारू शकत नाही. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकाने ताजमहाल बांधायलाच हवा असं थोडंच आहे. पोरांच्या बरोबरीने दिवाळीतल्या किल्ला करण्यातही मौज असते. बघा, लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे कशात आनंद असतो. आपले जे संगीताचे 7 सूर आहेत त्याच्यामध्ये 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून ठेवला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर एक आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. जरी आपल्याला गाता येत नाही तर आपल्याला तो ऐकण्यातला आनंद घेता येतो. आत्मिक आनंद म्हणतात त्याला. तो यापेक्षा फारसा काही वेगळा नसावाच.
आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तर का ऐकता येतच ना. जरी आपल्याला गाता आलं नाही तर आपण ऐकण्यातला आनंद घेऊ शकतो. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. आपण कलाकार पाहिले ते कसे जगतात, कलेच्या मस्तीतच, म्हणजे कलेतून ते आनंद घेत राहतात. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकतो, तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. आपणही एखादी कला आत्मसात करू शकतो. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तर रसिक होण्याचा आपला अधिकार कुणीच नाकारू शकत नाही. समजा आपण कलावंत नाही झाला, पण त्या कलावंताकडून आपल्याला जे मिळते, त्याच्यातून जो आनंद मिळते, तो आपला अधिकार कुणीच नाकारू शकत नाही. म्हणजे आपण रसिक होण्यातही आनंद घेऊ शकतो. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काय प्रत्येकाने ताजमहालच बांधा, म्हणजे प्रत्येकाने निर्मिती करायलाच हवी असं लेखक विचारतात. पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असते. दिवाळीत बघा किल्ला बनवला जातो, त्यांच्याबरोबर मौज करण्यातही मजा असते. आता मूर्तिकार मूर्ती घडवतात, मग ती मोठ्या मोठ्या मूर्ती घडवतात. आपण छोटीशी मातीची मूर्ती बनवू शकतो, त्याच्यातूनही आनंद घेऊ शकतो. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा आनंद असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतो. हा आनंद आपण किती घेतो? नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, तर की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ, माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात? हे मला न उलगडलेलं कोडं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद इतकं हे साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचा किंवा पक्षी निरीक्षणाचं. कसलं कसलं वेळ घेतात लोक डोक्यात, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं थोडं व्हायचं, थोडं वेडं व्हायचं लागतं. नेहमी शहाणा सुरात राहून जमत नाही. बघा, लेखकांनी सांगितले आपण छोट्या छोट्या गोष्टीतून कसा आनंद घेऊ शकतो. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. आपण जो शिकतो त्याच्यातला जो आनंद आहे तो आयुष्यभर न संपणार आहे, कारण आपण आयुष्यभर एक विद्यार्थीच असतो. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिकतच असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतो. आपण जे शिकलो आहे तो इतरांना शिकवण्यातही आपल्याला आनंद मिळतो. हा आनंद आपण किती घेतो, म्हणजे आपण जे शिकलो आहे ते आपण इतरांना किती शिकवतो आणि तो आनंद किती घेतो? नाईलाजाने नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. आपण काय शिकतो? शाळेत जे शिकवतो ते पाठांतर करतो, परीक्षेत लिहितो, त्याच्यातून आपण आनंद घेतो का? नाहीच. मग लेखक म्हणतात की तुम्ही काय करा, तर स्वतःची हौस म्हणून काहीतरी शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ. माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात? आपले जे छंद आहेत ते जोपासा असं लेखक सांगतात. हे स्वतःचे हौस, स्वतःचा छंद कसे विसरू शकतात? हे मला न उलगडलेलं कोड आहे, असा प्रश्न लेखकाला पडला आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देश केवळ आनंद हा असतो. पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद हे अगदी साधं गणित आहे. म्हणजे पोटा पाण्यासाठी तुम्ही उद्योग करा, नोकरी करा, पण जे आपले छंद आहेत ते जोपासा. हे एक साधं गणित आहे. छंद म्हणाल तर आता त्यांनी छंद बघा कुठले कुठले सांगितले आहेत. तर छंद आपला कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद, पक्षी निरीक्षणाचा छंद. कसलं कसलं वेड लोक घेतात. म्हणजे कसलं कसलं वेड असतं लोकांना, काही करण्याचं वेड असतं, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हायचं. नेहमी शहाणं सुरत राहून जमत नाही. म्हणजे आपल्याला जर आनंद कशातून घ्यायचा आहे तर थोडंसं वेडं व्हायचं, असं लेखक म्हणतात. शहाणं सुरत राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी ठिच्चून पैसे मोजावे लागतात असेही नाही. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं, झपाटून जावं. आणि माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वराच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तक म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. बघा, शहाणं सुरतं राहायचं असेल तर त्यांनी सांगितले की तुम्ही वाचनाचा छंद जोपासा. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत आहे. जर पुस्तकांची सोबत असेल तर कशी अक्षर आनंदाची सोबत आहे. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी तुम्हाला काही खूप पैसे मोजावे लागतात असं नाही आहे. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं, म्हणजे पाहिजे एवढं वाचावं आणि त्या वाचण्यात झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात. जेव्हा माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा ते काय करतात? परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी काय करतात? त्याच्यातलेच काही जण काय करतात? आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीने पुस्तकाला काय म्हणावं लागेल? परमेश्वरच म्हणायला हवं.
म्हणजे जेव्हा उदास अस्वस्थ होतात तर काही लोक काय करतात, परमेश्वराचा धावा करत बसतात. पण काही लोक असतात ते काय करतात, पुस्तकं वाचतात. म्हणजे पुस्तकं काय झाली, परमेश्वरच झाली. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण मित्र काय त्यावेळी नेहमीच उपलब्ध असतात असं नाही. पण पुस्तक म्हणजे आपले मित्रच आहेत. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकाची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो. आपल्याला जर निसर्ग तर आपल्याला असतोच, संगीताची साथ असेल, पुस्तकाची संगत असेल, आपल्याला जर संगीताचं वेड असेल, पुस्तक वाचण्याचं वेड असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो तो थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो. दुःख त्याच्या वाट्याला कधीच जात नाही. जरी तुम्हाला एकटं राहायचं आहे तरी तुम्ही त्याच्यातून कसा आनंद घेऊ शकता हे लेखक सांगतात. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकाची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर म्हणजे जगात कुठेही तो एकटा राहू शकतो. एकटा असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. कसा असतो तर बघा, तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता. तुम्ही ज्यावेळी एकटे असतात त्यावेळी स्वतःच्या अंतरंगात म्हणजे आपण काय आहे, आपण कुठे आहोत, आपल्याला कशातून आनंद मिळतो ह्याचा तुम्ही विचार करू शकता. स्वतःला ओळखू शकता, आपण कसं आहोत, आपल्यात काय कमी आहेत, आपल्यात काय उणीवा आहेत, आपल्याला काय वाढवायला पाहिजे हे आपण स्वतःबद्दल विचार करू शकतो. स्वतःशी संवाद साधू शकता, म्हणजे स्वतःशी स्वतः तुम्ही बोलू शकता. एकटे असतानाही तुम्ही कसा विचार करू शकता. एकटे असतानाच तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचू शकतात. त्यामध्येच निर्मिती, शोध आणि साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार आहेत. म्हणजे जे जे शोध लावले गेलेत आत्तापर्यंत, जे वैज्ञानिक शोध लावलेत, कुठल्या तरी एक सायंटिस्टनेच लावले आहेत ना, शास्त्रज्ञांनीच लावले आहेत. म्हणजे ते एकटेपणातच त्यांनी लावलेले आहेत. हे एकटेपणाचे कसे आविष्कार आहेत. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो. जो एकटेपणातला आनंद घेतो तो कसा आपल्या जीवनाच्या सोबतीनंच जगतो. म्हणजे जीवन हे आपली सोबत मानूनच तो जगत असतो. दुःख त्याच्या वाट्याला कधी जातच नाही. अशा व्यक्तीच्या वाट्याला कधी दुःख जातच नाही, कारण तो आपल्या जीवनातूच कसा आनंद घेत असतो. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतो. भूतकाळाची स्मृती, भविष्याची भीती या दोन्हीपासून मन मुक्त होतं तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतो. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो, खरा असतो तो फक्त वर्तमान काळ, तोच भरभरून जगायचा असतो. आपल्याला जर आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला कसं मन मोकळं असावं लागतं. मनात भरपूर काही भरलेलं असेल, भरपूर दुःख असेल तर आपला आनंद त्यामध्ये प्रवेश करणार नाही. म्हणून आनंदासाठी कसं आहे, मन मोकळं ठेवावं लागतं. भूतकाळाची स्मृती म्हणजे भूतकाळात जे घडून गेलेले आहे त्याची आठवण आणि भविष्याची भीती, भविष्यात काय होईल याचा जर विचार करत बसला तर आपण आनंद कधीच घेऊ शकणार नाही. मग या दोन्हीपासून मनाला कसं मुक्त व्हायला पाहिजे, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं मन. आणि भूतकाळ संपलेला असतो. आता भूतकाळ तर होऊन गेलेला आहे, त्याच्याबद्दल विचार करून काही उपयोग नाही. आणि भविष्यकाळ अनिश्चित असतो. भविष्यकाळ अनिश्चित म्हणजे भविष्यकाळात काय होणार ते कोणीच सांगू शकणार नाही. खरा असतो तो वर्तमान काळ, म्हणजे जो आता आपण जगतोय तो काळ फक्त खरा असतो. मग तोच भरभरून जगायचा असतो. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो, एक अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा घेणार? बघा, लेखकाने छान सांगितले इथं, वर्तमानात जर आपण जगायचं असेल तर कसं आपल्याला जगण्याविषयी प्रेम आहे. आपण जे जगतोय त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद घेता यायला पाहिजे. म्हणजे आपलं जगण्याविषयी प्रेम पाहिजे, जगण्याची हौस पाहिजे. आणि जर हौस नसेल तर कसं होतं, आपल्याला एखाद्या गोष्टीची हौसच नाही तर जाऊ दे, आजचं काम आता हे उद्या करायला असं वाटायला लागतं. मग आज आपण जे काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी उरकलं जातं, मग उद्या करायचं म्हणतं तर मग कसं तरी केलं जातं ते काम. आपण सगळंच कसं उरकून टाकत असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतं. मग त्या एका अर्थी लेखक काय म्हणतात, आपण जगणंही उरकतोच. म्हणजे आपण नुसतं जगत राहतो, त्या जगण्यातला आनंदच घेत नाही. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो, त्यात पूर्ण रंगून जातो का? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता करत बसतो, तर गाण्याचा आनंद घेणार कसा? यासाठी आताच्या क्षणात जगा. याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेने जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे ते करा. पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग भिजा. लोक काय म्हणतील याची विचार करू नका. असा विचार करत बसला तो
क्षणही गेला आणि आनंदही गेला. आता समजा त्यांनी उदाहरण दिले, एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला गेलं तर आपण पूर्ण त्यात मग्न होतो का? नाही ना. का तर आपल्याला काय असतं की आता हा कार्यक्रम संपला, आपल्याला घरी जायला रिक्षा भेटेल की नाही याची चिंता करत बसतो. अरे मग गाण्याचा आनंद भेटणार कसा तुम्हाला? त्यासाठी काय करा, जो आत्ताचा क्षण आहे तो जगा, नंतर काय होईल ते होईल. याचा सोपा अर्थ म्हणजे काय, या क्षणी उत्कटतेने जे करावंसं वाटते, त्या क्षणी तुम्हाला जे करावंसं वाटते ते तुम्ही करा. जे शक्य आहे ते करा. समजा तुम्हाला वाटलं पाऊस पडतोय बाहेर छान, तर पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग भिजा की, असं लेखक म्हणतात. लोक काय म्हणतील, अरे कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. लोकांचं कामच आहे ते नावं ठेवायचं. त्याचा विचार तुम्ही करू नका. असा विचार करत बसला तर क्षणही गेला आणि आनंदही गेला. तुम्ही जर लोकांचा विचार करत बसला तर तो क्षणही गेला आणि आनंदही गेला, असं लेखक म्हणतात. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल, तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळवूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं, मला अजून काहीतरी मिळवायला हवं, ते मिळालं तरच मला आनंद वाटेल, हीच गल्लत होते. अशावेळी त्यानं बाहेर नव्हे, आत डोकावायला हवं. एवढं मिळवूनही मी आनंदात का नाही आहे? मला अशांत, अस्वस्थ का वाटत आहे? मला नेमकं काय हवं आहे? अशा वेळी उत्तर मिळू शकतं, मला विरंगुळा हवा आहे, मला बायको मुलात रमायला हवं आहे, मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवं आहे, मला लिहायला हवं आहे, मला लँडस्केप करायला हवेत. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमवणं, अधिक नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं. आपल्याला काय हवं हे शोधणं हेच उत्तर. आणि जे खरोखर हवं असतं ते आपल्याजवळ असतंच. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगातच असतं. त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. हे नातं जोडणं अगदी सोपं असतं. आनंद जर मानता येत नसेल तर तो मिळवायचा कशाला, असं काहींना वाटतं. एक साधं उदाहरण घेऊ, जे रोज ताटात येतं ते आपण आवडीनं खायला हवंच. अगदी झुणका भाकर आली तरीही अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतात. ते खरंच आहे, पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असं थोडाच होतं. बघा आता आपण पाहूयात. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातच येतो. जो खरा आनंद आहे, जो टिकाऊ आनंद आहे तो आपल्या अंतरंगातूनच येतो, आपल्या मनातूनच येतो. बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. आपल्याला यश मिळवायला पाहिजे, वैभव मिळायला पाहिजे, हेही ठीक आहे. तो मिळवायलाही पाहिजे, हेही ठीक आहे. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल, तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. आता हे सगळं करताना जर तुम्ही तर दुःखी आहात, उदास आहात, तर हे जे बाह्य यश मिळाले त्याच्यातून तुम्हाला आनंद घेताच येत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळवूनही आपल्याला आनंद मिळत नाही, असं बऱ्याच वेळा होतं बघा. काही माणसं भरपूर श्रीमंत असतात, सगळं त्यांच्याकडे असतं, तरीही ती सुखी नसतात. का? तर त्यांना स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही. तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याच्यातून त्यांना कळतं, अरे मला अजून काहीतरी मिळवायला हवं, म्हणजे एवढं आपल्याकडे आहे तरी अजून मिळवायला हवं, असं त्यांना वाटायला लागतं. ते मिळालं तरच मला आनंद वाटेल, अशी हीच गल्लत होते. म्हणजे ही चुकीची त्यांच्याकडे हे निर्माण होते. अशा वेळी काय करावं त्यांनी? बाहेर नव्हे तर आपल्या आत डोकावला, अरे आपल्याकडे सगळं आहे तरी आपण आनंदी का नाही, असं त्यांनी आपल्या आतमध्ये डोकावून विचार करायला पाहिजे. एवढे मिळूनही मी आनंदात का नाही? मला अशांत, अस्वस्थ का वाटत आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. मला नेमकं काय हवे? अशा वेळी उत्तर मिळू शकतं. मला विरंगुळा हवा, मला बायको मुलात रमायला हवं, मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवं, मला लिहायला हवं आहे, मला लँडस्केप करायला हवेत. करायला हवेत म्हणजे निसर्गात जाऊन चित्र काढायला हवेत. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमवणं, अधिक नाव कमवणं हे त्यावरचं उत्तर नसतं. म्हणजे आपल्याकडे सर्व काही असूनही आपण उदास आहोत, तर आपण आपल्या अंतरंगात डोकावलं पाहिजे. आपल्या मनाला हे प्रश्न विचारायला हवेत की माझ्याकडे सगळं आहे तरी मी आनंदी का नाही आहे? मग त्यावेळी तुम्ही काय काय करायला पाहिजे ते लेखकांनी सांगितलं आहे की तुम्ही बायका मुलात रमायला पाहिजे, जीवाभावांच्या मित्रांशी बोलायला पाहिजे, लिहायला पाहिजे, लँडस्केप करायला पाहिजे. तुम्ही आनंदी नसता तर आणखी काही मिळवणं, अधिक पैसा मिळवणं हे त्यावरचं उत्तर नाही आहे. आपल्याला काय हवं आहे ते शोधणं हे महत्त्वाचं आहे. जे खरोखर हवं असतं ते आपल्या जवळच असतं. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळे आपल्या अंतरंगातच असतं. त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं, ते फक्त आपलं आणि त्यांचं नातं जोडलं गेलं पाहिजे. त्यातच खरा आनंद असतो, त्यातच खरी गरज आहे ती.
हे नातं जोडणं अगदी सोपं असतं. आनंद जर मानता येत नसेल तर तो मिळवायचा कशाला असं काहींना वाटतं. आपल्याला जर कशात आनंद मानता येत नाही तर तो कशाला मिळवायचा असं त्यांना वाटतं. मग त्याचं एक उदाहरण लेखकांनी सांगितलं आहे, जे रोज ताटात येतं ते आपण आवडीनं खायला हवं. बरोबर, हे आपल्याला सांगितलेच आहे. आपल्या पूर्वजांनी सांगितलं की जे ताटात येईल ते आपण आवडीनं खायला हव्या. मग अगदी झुणका भाकर आली तरीही अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, ते खरंच आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म हे खरं आहे, परंतु रोजच आपण झुणका भाकर खाऊन दिवस काढत असा थोडीच अर्थ होतो त्याचा. म्हणजे अधिक सुखाचे मी सुखाचे म्हणतोय, म्हणजे दिवस यावेत, गोडधोड खावं असं वाटणं गैर आहे का? गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की. कष्टाची भाकर गोड लागते यात शंकाच नाही, पण कष्टाचं गोड सुद्धा गोडच लागतं. मग ते अधिक गोड लागतं तर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेलच तर ना. म्हणजे झुणका भाकर जे ताटात आपल्याला काय म्हटलं जातं की संतुष्टीचा मार्ग नेहमी पोटातून जातो. म्हणजे माणसांना कसं आहे, जे आपण कुणाला काय आवडत असेल तर त्याच्यासाठी ते खाऊ घेऊन जातो. मग तो माणूस खुश होतो. म्हणजे संतुष्टीचा मार्ग हा नेहमी पोटातून जातो असं म्हणतात. मग आता आपल्याला माहिती आहे की आपण झुणका भाकर खाल्ली तर ते गोड मानून खावं हे आपल्याला शिकवलेलं आहे. परंतु त्या लेखकांचं असं म्हणणं आहे की रोजच आपण झुणका भाकर खात बसणार आहे का? तसं नाही. गोडधोड खाणं हे सुद्धा काय आहे, हेच आहे. पूर्ण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ठीक आहे. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच आहे. परंतु कष्टाची भाकर गोड लागते यात शंकाच नाही, पण कष्टाचं गोड सुद्धा गोडच लागतं. आपण जे कष्टाने मिळवलेलं आहे त्यात जर आपण गोडधोड खाल्लं तर ते सुद्धा कसं गोडच लागणार, अधिक गोड लागेल. तर त्यात काय का अधिक गोड लागेल, तर त्याच्यामध्ये स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असते, त्यामुळे ते अधिक गोड लागतं. अधिक मिळवायला हवं, पण हवं असणं म्हणजे असणे नव्हे. पैसा का हवा असतो? पैसा मिळाल्याने आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमवला याचा आनंद असतो. आता हवं आणि हाव ह्याच्यामध्ये लेखकाने फरक सांगितले. आपल्याला काहीतरी हवं असतं, पण हवं असणं म्हणजे हाव असणे नव्हे. म्हणजे काहीतरी आपण मिळवलं आहे पण आपल्याला अजून पाहिजे, अजून तेच पाहिजे, ही काय झाली, हाव झाली. मग लेखक म्हणतात अधिक मिळवायला हवं, ठीक आहे, पण हवं म्हणजे हाव असणे, म्हणजे जास्त हाव करून उपयोग नाही. कारण आपल्याला माहीतच आहे एखाद्याचा अतिरेक केला तर ते मातीच होते. अति तिथे माती आपल्याकडे म्हण आहे. म्हणजे हवं असणं म्हणजे हाव असणे नव्हे. पैसा का हवा असतो? पैसा मिळाल्यानं आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तर तो आपण कमवला याचा असतो. आपण जे कमवतो त्यात आपण आनंद मानला पाहिजे. आनंद आपल्याला व्हायलाच पाहिजे, कारण तो आपण स्वकष्टाने कमवलेला असतो. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाही तर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. तो पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखाच होत जातो. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो, हे बरोबर आहे. पण नाहीतर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. तो पैशाच्या पाठीच धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होऊन जातो. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. आपल्याला जेव्हा यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा काय होतं नक्की? तर आपल्यात जो आनंद आहे तो द्विगुणित होतो, म्हणजे दुप्पट होऊन जातो. 2 × 2 = 4 असा आनंदाचा गुणाकार होतो. 2 × 2 म्हणजे 2 म्हणजे आपल्याकडे जो पहिला असलेला आनंद, आणि × 2 म्हणजे आपण जो मिळवलेले वैभव, कीर्ती, यश आहे त्याच्यातून मिळालेला जो आनंद, असा आनंदाचा गुणाकार होऊन कसं त्याचे दुप्पट होऊन जाते. पण मुळातच आनंद शून्य असेल तर शून्याला कितीही मोठ्या पैशानं गुणलं तर गुणाकार शून्यच आहे ना. बघा, जर आपल्या मनातच आनंद नसेल आणि आपण कितीही यश मिळवलं, कितीही वैभव मिळालं, जर आपल्या मनात जर शून्य आनंद असेल तर शून्याला कितीने 2ने गुणले, 4ने गुणले, कितीनेही गुणलं तर शून्याचा गुणाकार तो काय येणार आहे? शून्यच येणार आहे. म्हणजे एवढं बाहेरून आपण यश, वैभव, कीर्ती मिळून काही उपयोग नाही, कारण आपल्या मनातच आनंद नाही. शेवटी आपल्याला शून्यच आनंद भेटणार आहे, असं लेखक म्हणतात. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत. आनंद अनुभवण्याची ती एक निमित्त आहे. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच, टिकाऊ असला तरच तो खरा आनंद. यश, वैभव ही कशी आहेत? आनंदाची कारणं नव्हेत. आनंद अनुभवण्याची ती एक काय निमित्त आहे. पैशानं कसे आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद कसा असतो? विकाऊ नसतोच. जो खरा आनंद असतो तो विकाऊ नसतोच, टिकाऊ असला तरच तो खरा आनंद असतो. एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणे हेच माणसांचं जगणं आहे. आणि पण या प्रयत्नातही आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. बघा, आपलं जे ध्येय आहे, आपलं जे स्वप्न आहे, त्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं म्हणजे त्याच्यासाठी
खूप कष्ट घेणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हे कसं आहे, माणसाचं जगणं आहे. पण त्या प्रयत्नातही आनंद असतो, तो आपल्याला घेता आला पाहिजे. मग तो जर घेता आला तर आपल्याला आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागणार नाही. आनंदी आयुष्यासाठीच एक सोपं तत्त्व आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आईवडिलांची इच्छा म्हणून मुलानं डॉक्टर होऊन काय साधतं त्याला वाटतं आपण आईवडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आईवडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही, तेव्हा शेवटी तेही खंतावतातच. बघा, आपल्याला आपल्या आनंदाचं एक सोपं तत्त्व लेखकांनी सांगितलं आहे की ज्यात तुम्हाला खरा आनंद आहे तेच क्षेत्र तुम्ही निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आईवडिलांनी म्हणजे आईवडिलांनी सांगितले म्हणून मुलांनी डॉक्टर व्हायचं असं तुम्हाला वाटतं, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आपण आईवडिलांच्या आनंदासाठी केलं. पण जेव्हा आईवडिलांना हे समजेल की मुलाला डॉक्टर व्हायचं नव्हतं पण तो आपल्या आनंदासाठी झाला, तर त्यांनाही वाईट वाटेलच ना, म्हणजे तेही खंतावतीलच ना. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं, हवं तेच काम मिळतं असंही नाही. लेखक सांगतायत बरोबर आहे, तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटतोय तेच काम तुम्ही करा. पण कधी कधी असं होतं की आपल्याला जे पाहिजे ते करायला भेटत नाही. पण अशा वेळी जे काम करायचंच आहे त्यात आनंद घ्यायला शिका. म्हणजे आपण जो आता जे काम करणार आहे त्यात आनंद घ्यायला शिका. तुम्ही जे तुम्हाला काम भेटले त्यात तुम्ही आनंद घ्यायला शिका. कुठल्याही कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम करू शकतात. ते जाणलं तर तुम्हीही हसत आनंदात काम करू शकाल, यश मिळवू शकाल. शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळतच जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरतच राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही, ती एक सततची संधी वाटते, आनंदाचा उत्सव वाटतो. बघा, तुम्हाला जे समजा पाहिजे ते काम करायला भेटलं नाही, पण त्याच्यात मग तुम्ही निराश होऊ नका. तुम्हाला जे भेटले ते काम करायला घ्या. त्यात कसा आनंद घ्यायला शिका. कारण कुठल्याही कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तर जरी तुमच्या आवडीचं काम नसलं तरी त्याच्यातून आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे जे इतर कित्येक जण हसत मजेत काम करू शकतात. म्हणजे ज्या समजा तुमच्या आवडीचं ते काम नाही आहे, मग समजा दुसरे असतील त्यांच्या आवडीचं ते काम असेल, तर ते हसत मजेत कसे काम करतायत ते तुम्ही शोधून काढा. तर तुम्हीही हसत आणि आनंदात काम करू शकता, यश मिळवू शकता. शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळतच जातं. मिळणाऱ्या यशामुळे काय होतं, आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिकच आनंद होतो. आपल्याला जर यश मिळालं तर आपण अधिक आनंदित होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, मग त्याच्यातून अजून यश मिळवायला आपण बघतो, अधिक आनंद मिळवायला बघतो. अशा आनंदाच्या चक्रवाढ म्हणजे आनंदाचं ह्याने काय होतं, आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरतच राहतं. म्हणजे आपल्याला दुप्पट तिप्पट आनंद भेटत जातो. मग आयुष्य हा कसा संघर्ष राहत नाही, तर ती काय होते, सततची संधी वाटत राहते आणि आनंदाचा उत्सव वाटतो. बघा, लेखकांनी आपल्या आयुष्याला एक कलाटणीच दिली आहे. आपल्या आयुष्यात कसा आनंद शोधायचा हे आपल्याला दाखवून दिलं आहे. आणि हा जो पाठ आहे लेखक शिवराज गुरले यांच्या मजेत जगावं कसं या कादंबरीतून घेतलेला आहे. तर हा पाठ इथं संपलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला बरंच काहीतरी शिकायला भेटलं आहे याच्यातून. तर छान हा पाठ करा आणि याची दीर्घोत्तरी छान उत्तरं लिहा. धन्यवाद मित्रांनो.